अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात काल तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मेळघाटचे आमदार सन्माननीय केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. येणाऱ्या खरीप हंगामात कास्तकाराला कोणत्याच प्रकारची कृषी निविष्ठा कमी पडू नये, याशिवाय कृषी सहाय्यक फील्डवर जाऊन कोणत्या पद्धतीचे कामं करतात, ज्या विविध योजना आहेत त्या योजनेचा आतापर्यंत किती लाभार्थीले लाभ देण्यात आला, या साऱ्या गोष्टीचा काल आमदार साहेबाच्या अध्यक्षतेखाली एक आढावा आयोजित केला होता. याच्यात कृषी उपविभागीय अधिकारी सातव साहेब, याशिवाय दोन्ही ठिकाणचे तालुका कृषी अधिकारी आणि पूर्ण म्हणजे मेळघाटातल्या चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातल्या जे कृषी सहाय्यक आहे हे सर्व उपस्थित होते. सन्माननीय आमदार यानं विविध प्रकारच्या सूचना करून येणाऱ्या कालखंडात शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी निर्देश केले आहेत. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक अतुलभाऊ वाट झाले, त्याच्यानंतर तुषारदादा खेरडे झाले, त्याच्यानंतर अलोकभाऊ आलोकार झाले, त्याच्यानंतर दिनेशजी झाले, असे विविध कर्मचारी बी म्हणजे जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते उपस्थित होते. यावेळेस तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला विविध योजनेचा लाभ देण्यासाठीचे आवाहन सन्माननीय आमदार यांनी केलं आहे. कार्यक्रम तसा बढिया झाला भाऊ. पुरा आढावा आपल्या गावरान 90वर. जे उपस्थित आपण जितके शेतकरी असतील त्याने या योजनेचे लाभ घेतलेला असं आहे का? म्हणजे याच्यात धार्मिक चिन्हामध्ये दोन्ही प्राप्त झाले या योजनेचे कोणी लाभ घेतलेला आहे म्हणजे कास्तकार शेती आहे म्हणून आहे का? अच्छा म्हणजे या योजनेचे कोणी लाभ घेतलेला आहे घेतलेला आहे. तुम्हाला पूर्ण जे लाभ मिळाला पाहिजे तो पूर्ण लाभ मिळाला तुम्हाला मिळाला काही अडचण काही नाही अजून आणि ट्रॅक्टर मध्ये पण ट्रॅक्टर वगैरे त्यामध्ये पण सबसिडी मिळाली. अच्छा अजून काय तक्रारी नाही, बाकी काहीच नाही. करतो ठीक आहे. पण या योजनेमध्ये ट्रॅक्टरचा लाभ घेतलेला आहे आणि पूर्णपणे सबसिडी मिळाली. काही पुन्हा त्रास होतो. चिखलदरा पैकी आहे का कोणी आता ज्यांना घ्यायचं आहे ते बघा मला अजून लाभ घ्यायचा आहे या योजनेमध्ये. आपले कृषी अधिकारी आपले कृषी सहाय्यक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांना त्यांना ते मार्गदर्शन करतात. त्या सांगा पडे जातात. सर, अचलपूरमधून मी माझ्या वडिलांना नावाने एमआरपीएसमध्ये क्रेडिट लाभ घेतलाय. अचलपूर तालुक्यात माझं गाव आहे सुरवाडा. माझ्या नावानं म्हणजे वडिलांच्या नावानं एमआरपीएसमधून क्रेडिट लाभ घेतलाय. 1 वर्ष झाला आहे, पैसे आले. 1 वर्ष झाला एमआरपीचे पैसे आले आहेत. पैसे आले. चिखलदरा तालुक्याचं कोणी नाही काय लाभ घेणार आहे? ट्रैक्टर कितने आप? अच्छा, कोई तकरार नहीं है? और कृषि सहायक कृषि अधिकारी आप लोगों की बात में आया कि माध्यम से क्या आपको आगे के और कोई योजना के बारे में कुछ जानकारी दिया? अच्छा, फायदा हुआ? अच्छा, अभी आने वाला अपना खेती का मौसम आएगा, अभी पेरने का, लागवड करने का, जो भी उसके बारे में कृषि अधिकारियों ने आपके मार्गदर्शन किया गया. तो कृषि सहायक आपके एरिया में आएगा? क्या नाम कृषि सहायक का? हाँ है क्या यहाँ पे? हाँ तेरे कौन से एरिया था? सर सरोना ग्राम पंचायत और जामजीवन ग्राम पंचायत. अच्छा अच्छा, कोई बात
चांगले बातमी झाली आहे, भरपूर मार्गदर्शन चालू आहे. अच्छा अच्छा. तर प्रत्येक तुळशी शाळेमध्ये उभे राहून आपल्याला याचं नाव सांगा बरोबर. चिखलदरा तालुक्यात सर मी 17 एप्रिलला माझ्याकडे डेट आहे, सगळे फोटो वगैरे 17 एप्रिलला समाविष्ट हॅलो. सगळ्यात महत्वाचं असं आहे का जेव्हा कृषी विभाग आपण तिथे कार्य करत आहोत तर तुम्हाला आज इथे बैठकीला चिखलदरा तालुक्यातले फक्त 4-5 लोक दिसत आहेत. या मागचं कारण एक तर कृषी विभाग लोकांना माहिती नाही आहे, ते इथे आले नाही, ही आपली नामुष्की आहे. जर समजा लोक येत नाही आहेत म्हणजे लोकांना एक तर अडचणी नाही आहेत किंवा तुम्ही माहिती दिलेली नाही आहे. आता तुमची जबाबदारी आहे कृषी सहाय्यक म्हणून की तुमच्या विभागाचे किती व्यक्ती इथे आले आहेत दाखवले आहेत का कोणी? नाही मी सांगितलं होतं सर. सांगितलं पण हा आले का नाही? संबंधित विभागाने सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण आढावा बैठक घेतो तर पूर्व शहराच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे हे याची काळजी घ्यायला पाहिजे ना. मग आता चिखलदऱ्यामध्ये फक्त 4 लोक आहेत. आता ह्या आढावा बैठकीला अर्थ काय? सामान्य आमदार साहेब आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांच्या वेळाचा वेळ काढून आणि ही आढावा बैठक पुन्हा लावणार नाही ना. मग अशा वेळेस ह्या आढावा बैठकीला माहिती काय? ज्यांनी अनुदान घेतलं आहे ते व्यक्ती दिसत आहेत, पण ज्यांना अनुदान जे महाविद्यालयात आपण अनुदान देतो तर त्या अशा भरपूर लोक असे आहेत का त्यांनी अनुदान ऑनलाईन करून दिलं, सर्व झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, तर मी फक्त मी पण आहे. मी 6 महिने झाले, 6 महिन्याचे अनुदान जमा झालेलं नाहीये. मला पुन्हा डॉक्युमेंट द्यायचं काम करत आहे. अशा वेळेस म्हणजे तुमचा निष्काळजी पण असतं ना. मी आता नाव तर घेऊन इथे बोललो तर तुम्हाला कदाचित त्रास होईल. जर मी ते नाव घेऊन बोललो तर तुम्हाला त्रास होईल. 6 महिने झाले तुम्हाला म्हणजे माझी प्रॉपर केस ऑनलाईन पण झालेली नाहीये. मग कृषी विभाग काय काम करत आहे? तर आपल्या कृषी यांत्रिकी धोरणमधून अजून आपले पेमेंटिंग प्रोसेसमध्ये 2,33 लाख रुपये पेंडिंग आहे. राज्य शासनाकडून अनुदान याचं बाकी आहे. तसं अनुदान आलं त्यानंतर ते तिकीट थ्रू अनुदान आला हा माझा मुद्दा नाहीच आहे. विषय आहे प्रक्रियेचा. जेव्हा कुठलाही कास्तकार कृषी यांत्रिकीकरण खरेदी करतो, कृषी थ्रेसर असेल किंवा ट्रॅक्टर असेल तो खरेदी करतो, तुम्ही डिपार्टमेंटचे लोक सर्वे करण्यासाठी येतात. सर्वे करून झाल्यानंतरही पुन्हा त्यांना फोन येत आहे की तुमचे डॉक्युमेंट अपुरे आहेत. डॉक्युमेंट पूर्ण दिल्यानंतरही आज माझी केसेस तुमचं नाव काय? 2 मिनिटं. कपिल अखंडे, कपिल अखंडे उपकृषी अधिकारी काटपूर आणि भास्कर मॅडम. भास्कर मॅडम सुट्टीवर आहे. तुम्ही सांगा की जेव्हा थ्रेसरचं तुम्ही यासाठी आलो, कशासाठी? सर्वे करण्यासाठी आलो. किती वर्ष झाली त्या गोष्टीला? 6 महिने उलटून गेले. 3-4 झाले नाही, 6 महिने उलटून गेलेले आहेत. बरोबर आहे? 6 महिने उलटून गेलेले आहेत. त्यानंतरही भास्कर मॅडमचा आम्हाला फोन येते की तुमची हार्ड कॉपी माझ्याकडे पोहोचलेली नाही आहे. चेक करून मी अपलोड केल्यानंतर तेव्हा होती प्रॅक्टिस टेस्ट केल्यानंतर डायरेक्ट 15 गाडीच होती. माझ्याकडे आली माझी पण मी चेक करून अपलोड. मग कास्तकाराला वेळेवर सांगण्याची जबाबदारी कोणाची हो? ही वेळेवर 6 महिने होऊन की जॉईन प्रॉपर कुठेच झाले नाहीये, डॉक्युमेंट अपलोडच झाले नाहीये. अनुदान केव्हा आहे? माझ्याकडचं पूर्ण प्रोसेस करून दिलं होतं. मी चेक केलं होतं, व्हेरिफिकेशन आयडीसाठी चालवत होतो आणि जसं टेक्सवर आलं दुसऱ्या दिवशी चेक करून गेलो होतो. पण 6 महिने झाल्यानंतरही कृषी अधिकाऱ्याचा 4 शिफ्ट आहे माझ्याकडे, पूर्ण गटांपासून ते मानवापर्यंत. आणि माझ्याकडे मी बरबाद केली आहे 6.14. त्याच्यानंतर 600 खड्ड्याचं जलधारेचं नियोजन दिलेलं आहे, तसं प्रस्ताव वगैरे तयार करत आहे. त्यानंतर मोत्याला एक कंपनी स्थापन केली आहे, त्याच्यामार्फत एक स्ट्रॉबेरीचा प्रकल्प तयार करायचा आहे, त्यामध्ये आमची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर महाविस्तार ॲपमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे. ठीक आहे. मेंढा जिल्हा
कोणाकडे मेलनाट जिल्हापूर आहात मेलनाट जिल्हापूर आहात कोणाकडे हा तुमच्याकडे तुम्ही त्या एरियामध्ये जात असता का मग कधी जात असता किती दिवस झाले माझ्याकडे माहिती आहे माझ्याकडे अतिरिक्त मध्ये सिंगापूर बेलगाडा हा तर तुम्ही त्या एरियामध्ये जाताय काय हो कृषी अधिकारी आहेत त्यांच्या बेलगाड जिल्हावर राहण्याची सरपंच यांची तक्रार आहे ते बेलगाड जिल्हापूरचे जे कृषी सहाय्यक आहेत तिकडे फिरकत नाही ते त्यांना काही मार्ग भेटत नाही त्यांना काही योग्य लाभ भेटत नाही तेव्हा तुमचे सरपंच मेंबर आमचे कार्यकर्ते तुमचे तक्रार आहे त्या एरियामध्ये जातच नाही तुम्ही पण जात नाही तिकडे मागे अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमध्ये झाला नव्हता तर पंचनामा झाला नव्हता तुला नाही सर त्यांना पैसे सुद्धा मिळाले सर्व पंचनामा पण झालेला आहे हा पंचनामा झालेला आहे हा आणि मी पंचनामा केलेला आहे आणि मी अतिवृष्टीमध्ये 425 शेतकरी ही कॅमेशमध्ये प्रॉब्लेम येतात किती पण 425 शेतकरी सर एवढे तिथं खाते द्यायचे नाही सर ही कॅमेशमध्ये प्रॉब्लेम येतात हा हाँ बोलो भैया मानव आने वाला था लड़का मेरा नाही आता तुम्ही पण त्या दुसरा कृषी अधिकारी तिथे येत नाही जात नाही आम्हाला मार्गदर्शन करत नाही नाही सर दाखवू मी सदाशिवरावचे गावचे मान्य सरपंच त्यांना तर दिले जातो गेलो की पहिले आळमध्ये त्यांच्याच गेले जातो गावचे आणि सिंगापूर मेंढाट मला म्हणजे गेलो की त्यांना भेटतोच त्यांची तक्रार आहे फक्त जाऊन येतात फक्त भेट देतात पण त्यांना जे कशाला म्हणजे त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते योजना त्यांना मिळालं पाहिजे त्यांना त्यामध्ये समाधान तुमच्या बरोबर नाही हो ना आणि अथरू रायपूरचे अथरू जंगलचे कोण आहे अथरू जंगलचे अथरू जंगलचे गौरव श्रीराम सर हा गौरव श्रीराम अथरू यायला जातात का तुम्ही हो सर आणि ऍडिशनल चार्ज त्या लोकांची तक्रार आहे की आमच्या इकडे तुमची शाळा घेत नाही नाही सर हा हो चालतं दुर्गम भाग आहे तिथं कुणी जात नाही कुणी अधिकारी जात नाही तिकडे तुम्ही पण जात नाही तिकडे नाही जात असतो सर कारण खेळा हॉटेलपर्यंत जात असतो सिंधुली पण आणि चिलाटीला पण कृषी अधिकाऱ्यांची तर ते आता त्याच्याकडे मूळ गाव आहे एकूण मूळ गाव आहे त्याच्याकडे आम्हाला बघून जास्त विकासात तुम्ही देणार का त्यांचं काम पाहतात तुम्ही नाही होतं काय पुढे हे जे कृषी साहेब पकडून काढलं होता म्हणजे लोकांची तक्रार लोकांची तुम्ही घेतली माहिती हा शिकवणाऱ्यामध्ये सर आपल्या जे रिक्त पदांची संख्या आहे ते 36 आपल्याला सहाय्यक कृषी अधिकारी पाहिजे फील्डवर त्याच्यामध्ये फक्त आपले 26च कार्यरत आहे त्याच्यामुळे आपण अतिरिक्त पदभार दिलेले आहे त्याच्यावरती जे मॉनिटरिंग आहे आज सुरुवातीला पाहिजे त्याच्याकडे तरी मी चौकशी करतो मॉनिटर करतो की सर्व गावाला ते कसे पोहोचतील म्हणून सर्व कृषी शाळांना मला सांगायचं आहे की आता लोकांच्या आता शेतीचं काम येत आहे पेरणीच्या लागवडीचं काम येणार आहे त्या अगोदर तुम्ही त्या एरियामध्ये जाऊन आमच्या कास्तकारा बंधूंना सर्वांना आमच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या तिथं एरियामध्ये जाताना आमचे जे मंडळ अध्यक्ष असतील आमचे कार्यकर्ते असतील आमचे जे पदाधिकारी असतील त्यांना विचारतात तुम्हाला जावं लागेल ठीक आहे तुमच्या तक्रारी आल्यापर्यंत सांगतो